फ्रेंड नक्की कोण? हू एक्झॅक्टली? तुला का सगळं जाणून घ्यायचं असतं ग? व्हाय डू यू नीड टू नो एव्हरीथिंग? अरे मला अरे यार शिट, माझा फोन स्विच ऑफ झाला. माय फोन इज डेड. मम्मा हियर इज द चार्जर. ये घे चार्जर. थँक्यू बेटा. प्लीज माझा फोन चार्जला लाव ना. प्लीज पुट माय फोन ऑन चार्ज. ओके. थँक्यू. प्लग इन. काय करते सोनी? व्हॉट आर यू डुईंग? लावला का फोन चार्जला? बघ ना, मी स्विच ऑन केला पण नाहीच होते. असं कसं? अरे देवा, लाईट गेलीये. द पॉवर इज आउट. लाईट कधी येईल? व्हेन विल द पॉवर बी बॅक ऑन? तुमच्याकडे पण असे लाईट ये जा करत असते का? ते आमच्या सोबत कमेंट मध्ये नक्की शेअर करा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलाच असेल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं की हे आपल्याला रोज वाटत असतं की अरे या सेंटेन्सला इंग्रजीमध्ये काय बोलत असतील, याला इंग्रजीमध्ये काय बोलत असतील, त्याला इंग्रजीमध्ये काय बोलत असतील, आणि आपल्याला हेच माहिती नसतं. म्हणून आपण तिथं स्टक होतो. जाऊ दे बाबा, इंग्लिश इज व्हेरी डिफिकल्ट लँग्वेज, इंग्लिश इज व्हेरी स्ट्रेंज लँग्वेज, असं विचार करून आपण तो बोलायचा प्रयत्न जो करत असतो तो सोडून देतो. पण यापुढे असं होणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल, कारण शेवट सुद्धा आपण खूप छान इंटरेस्टिंग क्लिप घेतली आहे, ती सुद्धा नक्की बघा. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इंग्लिश बोलू शकतात जे सेंटेन्सेस आपल्याला वाटतात की अरे याला इंग्लिशमध्ये काय बोलत असतील. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ अंटिल द एंड. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता विदाउट फर्दर डू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आपलं हे रोजचं वाक्य असतं, कारण आपल्याकडे खूपच हा मोठा इश्यू आहे, लाईट जात राहते येत राहते. तर आपण बोलत असतो लाईट गेले, तर त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द पॉवर इज गॉन? नो. तर त्याला आपण बोलत असतो द पॉवर इज आउट. द पॉवर इज आउट. किंवा तुम्ही बोलू शकता द पॉवर वेंट ऑफ, किंवा द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ. वेंट ऑफचा सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. नेक्स्ट सेंटेन्स आपला आहे लाईट कधी येईल. आता लाईट गेली म्हणजे लाईट कधी येईल हा तर आपला पुढचा प्रश्न असतोच. तर तोच आपण इंग्लिश मध्ये करू शकतो व्हेन विल द पॉवर बी बॅक ऑन. व्हेन विल द पॉवर बी बॅक ऑन. लाईट कधी येईल. नेक्स्ट आहे, आता आपण जर कुठेही काही वस्तू घ्यायला गेलो, काही क्लोथ्स असतील म्हणा किंवा युटेन्सिल असतील, काही असू द्या XYZ, तर आपण नक्की विचारत असतो, आय एम शुअर की तुम्ही विचारत असणार, 100% आपण विचारत असतो की हे टिकाऊ आहे का. तर तेच आपण इंग्लिशमध्ये विचारू शकतो, इज इट ड्युरेबल. इज इट ड्युरेबल. हे टिकाऊ आहे का. तर तुम्हाला जर सांगायचं असेल हो हे टिकाऊ आहे, तर तुम्ही बोला यस इट इज ड्युरेबल. नेक्स्ट आहे साखर संपली आहे. आता घरात आपण राहतोय म्हणजे घरातल्या कुठलीही वस्तू संपली तर त्याच्यासाठी आपण एक शब्द इंग्लिशमध्ये यूज करत असतो, तो म्हणजे रन आउट. रन आउट. तर त्याच्यासाठी तुम्ही बोलू शकता आता साखर संपलाय, द शुगर हॅज रन आउट. मिल्क संपलाय, द मिल्क हॅज रन आउट. किंवा तुम्ही हे सेंटेन्स असं दुसऱ्या वे मध्ये सुद्धा बोलू शकतात, वी हॅव रन आउट ऑफ शुगर. राईट. ह्या फ्रेजेस मी तुम्हाला सांगते कारण आपण कधी कधी काय करत असतो माहिती का, आपले जे मराठीचे सेंटेन्स आहेत ते ॲज इट इज शब्दशः शब्द आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करत असतो, पण इंग्लिशमध्ये तसं नसतं. जी सेंटेन्सेस आपण मराठीमध्ये बोलत असतो ती पूर्णपणे इंग्लिशमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलत असतात. ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण मराठीमध्ये म्हणत असतो, त्याने माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं, किंवा त्याने माझं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आपण हे मराठीमध्ये बोलत असतो आणि काही लोकांना खूपच सवय पण असते, ऐकून न ऐकल्यासारखं करतात म्हणजे दुर्लक्ष करतात. तर त्याला आपण काय बोलू शकतो, ही इग्नोर माय ऍडवाइस. हे तर आपण बोलू शकतो, पण त्याला अजून इंग्लिशमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असतो, ते म्हणजे
ऐकून न ऐकल्यासारखं करणं, याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ही टर्न अ डेफ इयर. टू टर्न अ डेफ इयर हे बोलू शकतो. ही टर्न अ डेफ इयर टू माय ऍडवाइस. ही टर्न अ डेफ इयर टू माय ऍडवाइस. आता तुम्हाला माहितीच असेल डेफ म्हणजे बहिरा. डेफ म्हणजे काय? बहिरा. म्हणून आपण त्याला बोलत असतो ऐकून न ऐकल्यासारखं करणं म्हणजेच टर्न अ डेफ इयर. ही टर्न अ डेफ इयर टू माय ऍडवाइस. आता मी तुम्हाला सांगते एक सेंटेन्स की माझं नेहमी ऐकून न ऐकल्यासारखं करत असते, तर ते सेंटेन्स तुम्ही कसं बोलणार ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आणि हो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे तुमचं काही मत असेल तर ते मला कॉमेंट थ्रू नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. त्याचप्रमाणे नेक्स्ट जे सेंटेन्स आहे ते तर आपण, जर आपला दिवस एखाद्या वेळेस बोर गेला, वाईट दिवस गेला, तर आपण बोलत असतो अरे माहित नाही यार आज कुणाचं तोंड पाहून उठली होती की सकाळी आज कुणाचं तोंड पाहिलं होतं ते, असं आपण बोलत असतो, हो की नाही? तर तेच आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो आय गॉट अप ऑन द रॉंग साइड ऑफ द बेड टुडे. आय गॉट अप द रॉंग साइड ऑफ बेड टुडे. आय गॉट अप द रॉंग साइड ऑफ बेड टुडे. जेव्हा आपल्याला ही मोठी मोठी सेंटेन्स बोलायला अवघड जात असतात इंग्लिशमध्ये, तर आपण जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस करत असतो तेव्हा तुम्ही असं सर्कल बनवू शकता, जसं की आय गॉट अप ऑन द रॉंग साइड ऑफ बेड टुडे. आय गॉट अप ऑन द रॉंग साइड ऑफ बेड टुडे. जर तुम्ही सर्कल बनवत असताना आय गॉट अप ऑन द रॉंग साइड ऑफ बेड टुडे असं बोलत असणार तर तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची गरज आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मिरर सोबत प्रॅक्टिस करू शकतात, मिरर समोर उभे राहून. ओके, वळूया नेक्स्ट सेंटेन्स कडे. नेक्स्ट आपण बोलत असतो बोलणं सोपं आहे पण करणं कठीण. तर हेच आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो इट इज इझियर सेड दॅन डन. अग्री आहात का नाही माझ्यासोबत? ते नक्की कॉमेंटमध्ये हे सेंटेन्स करा, म्हणजे तुम्हालाही याची प्रॅक्टिस होईल. इट इज इझियर सेड दॅन डन हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. इट इज इझियर सेड दॅन डन हे तुम्ही बोलू शकतात. नेक्स्ट आपला आहे, आता एखादी व्यक्तीला सवय असते, आपण जे आपल्याला एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने मदत केली असेल, हेल्प केली असेल, आपल्या कठीण वेळात त्याने आपली साथ दिली असेल, पण त्यालाच आपण नंतर धोका देत असतो किंवा त्याच्याच विषयी आपण काळा करत असतो नंतर. तर तेव्हा आपण काय बोलत असतो, ज्या ताटात खातोय त्यातच छेद करू नको किंवा ज्या ताटात खातोय त्यातच छेद करू नको. म्हणजेच काय, ज्याने तुला मदत केली त्यालाच तू धोका देऊ नको. तर ते आपण काय बोलू शकतो इंग्लिशमध्ये, डू नॉट बाईट हँड्स दॅट फीड यू. डू नॉट बाईट हँड्स दॅट फीड यू. फीड म्हणजे काय, खाऊ घालणे. बाईट म्हणजे चावणे. डू नॉट बाईट हँड्स दॅट फीड यू. आहे की नाही सिंपल? तर असं आहे. म्हणून कधीही मराठी वाक्य शब्दशः ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करू नका. नेक्स्ट आहे बाळाला आंघोळ घाल. हे कसं बोलणार इंग्लिशमध्ये? बाथ द चाइल्ड? नो. तर त्याच्यासाठी आपण बोलत असतो बेथ द चाइल्ड. बेथ द चाइल्ड. जेव्हा आपण दुसऱ्याविषयी बोलत असतो की दुसऱ्याला आंघोळ घालायची, तर त्याच्यात तेव्हा आपण बोलणार बेथ. बाथ इज अ नाउन अँड बेथ इज अ वर्ब. बाथ म्हणजे मी आंघोळ करत आहे, आय एम टेकिंग अ बाथ. मी आंघोळ घालत आहे, आय एम बेथिंग द चाइल्ड. राईट? आय एम बेथिंग असं तुम्ही बोलू शकतात. तर आय होप तुम्हाला ही सेंटेन्स युजफुल वाटली असेल. तुम्हाला आजच्या जे आपण क्लिप बनवल्या आहेत, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट थ्रू नक्की कळवा की तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का, अजून तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ हवे आहेत. तुम्ही एनिथिंग यू कॅन राईट ऑन द कॉमेंट सेक्शन. मी तुमच्या सगळ्याच कॉमेंट रीड करत असते आणि रिप्लाय द्यायचा सुद्धा प्रयत्न करत असते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. See you in the next video. Thank you. I don't think so. No, 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 no. Suhani, wait. Suhani, तू कुठे होतीस? Where have you been? तू मला सांगितलं नाहीस तू बाहेर जाणार आहेस ते. You didn't tell me you were going out. अरे मी फक्त एका फ्रेंडला भेटायला गेली होती. Oh, I just went to meet a friend. A friend? नक्की कोण? Who exactly? तुला का सगळं जाणून घ्यायचं असतं ग? Why do you need to know everything? अरे मला तुझी काळजी वाटते बेटा. Oh, I just care about you बेटा. तुमच्या घरात पण असं होत असतं का? आजकालची मुलं म्हणजे